हॅलो स्टुडंट्स, आता आपण पाहतोय पाठ 10 पंडिता रमाबाई. तर पंडिता रमाबाई यांच्याविषयी आपण ऐकलेलं असेलच. तर पंडिता रमाबाई या प्रसिद्ध समाजसेविका होत्या आणि त्यांनी स्त्रियांचा उद्धार करण्यासाठी जे सखोल कार्य केलेलं आहे तर ते या पाठामधून सांगितलेलं आहे. तर आता आपण पाहतोय पाठ पंडिता रमाबाई. याच्या लेखिका ज्या आहेत, लेखिकांचं नाव आहे डॉक्टर अनुपमा उजगरे. जन्म 1949. प्रसिद्ध लेखिका. सांगी. पश्चात हे काव्यसंग्रह, चांदन चुरा, ललित लेखसंग्रह. पंडिता रमाबाई. लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर चरित्रात्मक लेखन. तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध. तर या पाठामध्ये काय सांगितलेलं आहे? स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. तर प्रस्तुत पाठामध्ये स्त्रियांचा उद्धार करणाऱ्या ज्या पंडिता रमाबाई आहे तर त्यांचं आपल्याला प्रेरणा देणारं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. तर यामध्ये शिकवण किंवा संदेश काय आहे की भारतात जे थोर व्यक्तिमत्व होऊन गेली तर या व्यक्तिमत्वांचा आदर्श आपल्या तरुण पिढीपुढे ठेवणे हेच मूल्य या पाठाद्वारे मांडलेलं आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवा करण्याची मानसिकता वाढावी तर ही शिकवण या पाठामधून आपल्याला मिळते. तर पाठ पाहतोय आपण. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा. कोलकाता शहरामध्ये जे देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती ती भारतातील पहिली सभा होती, स्त्रियांसाठी असलेली पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले आणि तिथं पंडिता रमाबाई यांनी भाषण केले होते. आणि कोलकाता येथे बंगाली भाषा आहे, परंतु पंडिता रमाबाईंना तेथे बंगाली भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्रीवक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये. तर त्या सभेची वैशिष्ट्ये कोणकोणती ठरली तर या सभेमध्ये ही एकतर स्त्रियांची पहिली सभा होती आणि पंडिता रमाबाई ही पहिली स्त्री वक्ता होती व सादर करण्यात आलेला तो पहिलाच मौखिक अनुवाद होता. म्हणजे त्या ठिकाणी परत संस्कृतमध्ये पंडिता रमाबाईंनी भाषण केले आणि संस्कृतचा बंगालीमध्ये अनुवाद करण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. तर ही सगळी वैशिष्ट्ये या सभेची ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते. ही घटनाच फार आगळीवेगळी होती. तर अशा प्रकारे ही परप्रांतातील स्त्री असून सुद्धा या ठिकाणी येऊन स्त्रियांचं प्रबोधन करते आणि ही घटनाच त्या ठिकाणी फार वेगळी होती. आई वडील व बंधू. आता या ठिकाणी पंडिता रमाबाईंविषयी सांगितलेलं आहे की आई वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यावर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. म्हणजे आई वडील व बंधू यांचा मृत्यू झाल्यानंतर रमाबाईंनी आपलं लग्न करण्याचं ठरवलं. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. तर जे विद्वान वकील होते बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. तर त्यांचं लग्न हे 22 वर्षांच्या असताना झालं आणि त्या काळी स्त्रियांची म्हणजे मुलींची लग्न खूप कमी वयामध्ये होत. तर 22 वर्ष वय म्हणजे लग्नाच्या दृष्टीनं फार वाढलेलं वय त्यावेळी होतं.
विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले आणि त्यांचा विवाह झाल्यानंतर 2 वर्षांच्या आतच त्यांच्या पतींचं म्हणजे बिपिन बाबू यांचं निधन झालं. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. तर अशा प्रकारे पतीचं निधन झाल्यानंतर रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यामध्ये आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले आणि त्या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी रमाबाई रानडे यांचं पहिलं व्याख्यान झालं. तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले आणि त्या ठिकाणी प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचं व्याख्यान व्हावं त्या ठिकाणी असं ठरलं. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. म्हणजे उत्कंठा म्हणजे उत्सुकता. तर ही स्त्री असून ती भाषण कशी करते, बोलते कशी, तर हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येक पुरुषाला त्या ठिकाणी लागलेली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. तर अशा प्रकारे इथे व्याख्यानाला येणाऱ्या पुरुषाने आपल्यासोबत घरातील एका स्त्रीला आणल्याशिवाय त्याला प्रवेश दिला जाणार नाही अशी एक अट त्यांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये घातलेली होती. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवलेली आहे. तर हीच आठवण सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या ज्या काशीबाई कानिटकर आहेत त्यांनी सांगितलेली आहे, लिहून ठेवलेले आहे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे. त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. आता पंडिता रमाबाई यांनी कोणकोणत्या शिफारशी हंटर कमिशनकडे केलेल्या आहेत, तर त्या म्हणजे स्त्रियांनी शिकलं आणि शिकवलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्या मातृभाषेचं अचूक ज्ञान प्राप्त झालं पाहिजे आणि शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांना शिष्यवृत्त्यासुद्धा दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे त्या काळी केली होती. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांनी स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. तर ज्या अनाथ आहेत, अपंग आहेत, विधवा आहेत स्त्रिया, तर त्यांनी स्वावलंबी व्हावं म्हणजे त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं. तर यासाठी काहीतरी आपल्याला कार्य करायचं आहे असा निश्चय करून त्यांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना आपला हा निश्चय कळवला. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. परंतु हा विचार त्यांचा बऱ्याच लोकांना पटला नव्हता. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली आणि अशा प्रकारे एका उदार गृहस्थ आहेत तर त्यांनी 10,000 दिले आणि त्या रकमेत त्यांनी त्यांचे 40,000 रुपयात होणारं काम करून दाखवावं अशी अट घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी पराडमुख होणार नाही. पराडमुख होणे म्हणजे मागे फिरणे. तर अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलेलं आहे पहा. त्यांचे उद्गार कोणते आहेत की जोपर्यंत पराडमुख होणे म्हणजे पाठ फिरवणे, तर की जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक थेंब आहे, एक थेंब मात्र आहे, तोपर्यंत मी स्त्री जातीचं कल्याण आणि सुधारणा करेन म्हणजे त्या गोष्टीपासून पाठीमागे हटणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केलेले आहे. म्हणजे स्त्री जातीची सुधारणा करण्याचं त्यांनी व्रत या ठिकाणी घेतलेलं आहे. व्रत धारण करणे म्हणजे वसा घेणे. रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांना एकूणच
स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. तर या उद्गारातून रमाबाईंचं स्त्री जातीविषयी असलेले प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. तर रमाबाईंची जी मुलगी होती तिचं नाव होतं मनोरमा. ती परदेशातून ब्रेल लिपी म्हणजे अंध लोकांसाठी असलेली लिपी, तर ती लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्या सुद्धा शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन या संस्थेची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. तर मुक्ती मिशनमध्ये त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याबरोबरच त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळे उद्योग व्यवसाय, लहान असे उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी सुरू केले. तर ते कोणकोणते होते पहा. जुजबी म्हणजे याचा अर्थ मामुली, आणि उद्योग व्यवसाय जे छोटे छोटे होते तर ते केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे. तर केळीची जी सोपटे असतात म्हणजे केळीची जी पानं असतात तर त्याच्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे. वाखाच्या दोऱ्या वळण्याचा जो लहान उद्योग आहे तो त्यांनी चालू केलेला आहे. वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, कारखान्यातील छापखान्यातील टाईप जुळवणे सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम, असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. म्हणजे त्यांच्या संस्थेमध्ये ज्या स्त्रिया होत्या तर त्यांना असे वेगवेगळे छोटे उद्योग करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ही त्या काळी फारच नवलाईची गोष्ट ठरली आणि ही गोष्ट त्या काळी फार आश्चर्याची गोष्ट ठरलेली आहे. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना 2,500 लोक बसू शकतील असे चर्च बांधताना, प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणजे बचत काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला. तर अशा प्रकारे 2,500 लोक बसू शकतील असं प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणजे बचत म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्याचा आराखडा म्हणजे मूळ कच्चं चित्र त्यांनी स्वतः तयार केलेलं आहे आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला आणि स्वतः डोक्यावरती विटांची घमेली वाहिली. तर कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. म्हणजे त्यांनी आपल्या डोक्यावरती विटांची घमेलीसुद्धा वाहिली आणि कुठलंही काम कमी नाही असं त्या ठिकाणी दाखवून दिलं. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. प्रतिष्ठा म्हणजे कष्टाचा सन्मान करण्याचा जो धडा आहे त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना दिलेला आहे. रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षांची आणि संकटांची एक दीर्घ साखळी होती. तर त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष म्हणजे लढा होता, दीर्घ अशी लांबच लांब त्यांची ती साखळी होती. त्यांना खूप सारी संकट आली पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सच्चिल साध्वी होत्या. तर या ठिकाणी साध्वी म्हणजे सज्जन वृत्तीच्या, सच्चिल म्हणजे चरित्रवान, सहस्त्रक म्हणजे 1000 वर्ष. तर अशा प्रकारे स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार करणाऱ्या, विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई एक सच्चिल साध्वी व्यक्ती होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले. म्हणजे त्यांना आयुष्यामध्ये खूप त्यांच्याकडे तेज असून सुद्धा, प्रकाश असून तेज असून सुद्धा आयुष्यामध्ये त्यांना खूप काही सहन करावं लागलं. पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांची नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळवून टाकली. परंतु दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रकाश देण्याचं
काम, अंधारलेल्या आयुष्यामध्ये प्रकाश देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. तर अशा प्रकारे आपला पाठ या ठिकाणी संपलेला आहे. तर आपला जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे होमवर्क. तर या ठिकाणी होमवर्क म्हणजे रमाबाईंनी कोणकोणते उद्योग व्यवसाय सुरू केले ते तुमच्या शब्दात लिहा. रमाबाईंनी स्त्रियांसाठी कोणकोणते उद्योग व्यवसाय सुरू केले ते तुमच्या शब्दात लिहा. आजचा होमवर्क आहे, रमाबाईंनी स्त्रियांसाठी कोणकोणते उद्योग व्यवसाय सुरू केले ते तुमच्या शब्दात लिहा.